मी भाषण ऐकत राहतो, रोज पेपर वाचत राहतो. मला सांगा, फक्त शिव्या देण्याचाच कार्यक्रम आहे का? मला फक्त एवढंच विचारायचं आहे. शिव्या. आणि मी ते पाहतोय की अशोक चव्हाणाचं नाव घेतल्याशिवाय यांना झोपच येत नाही. अशा प्रकारची परिस्थिती मला काही समजेल ना. काय वाईट केलं बाबा यांचं? चिखलीकर बोंब मारतो, वानखेडे बोंब मारतो, हे सुरू झाले. कशामुळे बाबा? मी काय तुमचं वाईट केलंय का? पण त्यांना मी माझं नाव घेतल्याशिवाय झोप येत नाही. माझं त्यांना वाटतं समज आहे, त्यांचा समज आहे की सर्व विरोधक एकत्र आणले त्याप्रमाणे यांचा आम्ही सफाया करू. अशा प्रकारची स्वप्न हे सहकारी आमचे विरोधक करत आहेत. युतीमध्ये आहे, पण जिल्ह्यात एवढी वाईट पद्धतीचा प्रचार खालच्या पद्धतीने सांगतो. मला सांगा, अशोक चव्हाणाला विरोध केला, तुमची मतदान देणार आहे का तुम्ही त्यांना? देणार आहात का? मला शिवाय दिल्या मग तुमची मतदान मिळणार आहेत का? मत द्यायची असतील तर कर्तृत्वावर द्या, कामावर द्या. काम जे केलं त्याला चालू सोडून द्या. आणि तो फक्त आरोप प्रत्यारोप, मी या ठिकाणी कोणावरही आरोप प्रत्यारोप मी केलेला नाही. फक्त माझ्या विरोधात जे बोलले त्याचा खुलासा या ठिकाणी केला आहे, हे मला मुद्दाम सांगायचं. माझी सवय नाही, पण माझी सवय याचा त्यांनी काही बोलावं आणि मी ऐकावं आणि मी कमजोर आहे असा कोणी गैरसमज करू नये. आलं अंगावर घेतलं शिंगावर, एवढी ताकद मात्र जरूर आहे. एवढी ताकद मला सवय आहे. खोटं बोलायचं काम नाही, म्हणून ते करून दाखवू. आम्हाला वाईट वाटतं, मोठे मोठे मंत्री येतात, अरे गावामध्ये जी काम हाती घेतली कमी पूर्ण करा. तुमची डिपार्टमेंट आहे, तुमचं काम आहे, तेवढं तर तुम्ही पूर्ण करा. तुम्ही नांदेडला पुढच्या 5 वर्षानेच येणार आहात, एवढं तर पूर्ण करा. चौकून अशोक चव्हाणला घेरायचं हरकत नाही. तुम्ही जरी मला घेरलं या चक्रव्यूहातून, मला माझी जनता बाहेर काढणार आहे, हे 100% अधिक